पाहता लोचने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने झाले हो साजने सुख झाले हो साजने रूप पाहता लोचनी सुख झाले हो सजनी 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 सुख झाले हो साजनी सुख झाले हो सजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी विठ्ठल बरवा तो हा माधव बर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा माधव तो बरवा हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा 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 तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा भक्त सुकृताची जोडी मानुनी विठ्ठली आवडे विठ्ठली आवडे मानुनी विठ्ठली आवडे भक्तुराची जोडी हरण विठ्ठली आवडी हरण विठ्ठली आवडी हरण विठ्ठली आवडी हरण विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो माधव बरवा 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 तो माधव बरवा तो माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर बाबर कुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हरी जय जय राम कृष्ण हरी जय हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय जय राम पक्षी अंगणी उतरते पक्षी अंगणे उतरते पक्षी अंगणी उतरते पक्षी अंगणे उतरते जे का गुंतोनी राहते जे का गुंतोनी राहते एका गुंतोनी राहते एका गुंतोनी राहते एका गुंतोनी राहते एका गुंतोनी राहते ऐसे असावे संसारी ऐसे असावे संसारी ऐसे असावे संसारी ऐसे असावे संसारी दोरी प्राचीनाथ दोरी दोरी प्राचीनाची दोरी दोरी प्राचीनाची
दोरी दोरी प्राची नाची दोरी दोरी प्राची नाची दोरी दोरी प्राची नाची दोरी वस्ती कर वस्ती आला वस्ती कर वस्ती आला वस्ती कर वस्ती आला रात काळी उठून गेला रात काळी उठून गेला प्राप्त काळी उठून गेला प्राप्त काळी उठून गेला प्राप्त काळी उठून गेला काळी उठून गेला ऐसे असावे संसारी ऐसे असावे संसारी ऐसे असावे संसारी ऐसे असावे संसारी दोरी नाची नाची दोरी दोरी नाची नाची दोरी नाची नाची दोरी दोरी नाची नाची दोरी दोरी नाची नाची दोरी दोरी नाची नाची दोरी शरण काजना शरण काजना शरण काजना ऐसे असता भय कवन 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 ऐसे असावे संसारी ऐसे असावे संसारी ऐसे असावे संसारी ऐसे असावे संसारी दोरी प्राची नाची दोरी दोरी प्राची नाची दोरी दोरी प्राची नाची दोरी दोरी प्राची नाची दोरी प्राची नाची दोरी दोरी प्राची नाची दोरी दोरी कुमार कुमार हा धाड 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 कुमार कुंडी 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 ऐका ऐका कुमार 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 हरि जय विठवार हरि जय विठवार कुमार हरि जय विठवार कुमार 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 भगवान को भी रुलाने की ताकत जिसमें होती है उसी का नाम माँ होता है, जो खुद की परवाह कभी नहीं करती लेकिन रात दिन परिवार की चिंता जिसे रहती है ना उसी का नाम माँ होता है। जो खुद भूखास होती है लेकिन अपने बेटे को कभी भूखा नहीं सोने देती ना उसी का नाम माँ होता है। और जो जिंदगी में एक बार जाने के बाद दोबारा कभी नहीं मिलती ना उसी का नाम माँ होता है। जगाच्या बापालाही रडवण्याची ताकद ज्याच्यात असते ना दादांना तिचं नाव माया असतं बरं। जी स्वतःची कधीच पर्वा करत नाही कधीच, पण रात्रंदिवस माझ्या लेकराचं कसं होईल माझ्या राजाचं कसं होईल ही काळजी जिला असते ना तिचं नाव माया असतं। जी उपाशी झोपल पोटच्या गोळ्याला कधीच उपाशी झोपू देत नाही। राजा जेवला करे जेवून घे चेहरा उतरलाय तिचं नाव माया असतं। जी अनवाणी पायानं चालेल
पोटच्या गोळ्याला कधीच अनवाणी पायानं चालू देत नाही ना, तिचं नाव माया असतं. आणि जी एकदा का माती आड झाली, पावलो पावली आठवण आली तरी दिसत नाही ना, तिचं नाव माया असतं. असे एका आईचं आज पुण्यस्मरण आहे. आणि पुण्यस्मरण त्याला म्हणतात दादांनो, जे गेले त्यांचं स्मरण करून त्यांच्यासाठी पुण्य करायचं आहे. आणि पुण्य परमात्म्याच्या नामचिंतनाने होत असतं. म्हणून सर्वांनी एकदा मोठ्यानं ठोपा
पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, जे का गुंतो निया राहती, तैसे असावे संसारी, जोरी प्राचीनाची दोरी. वस्ती कर वस्ती आला, वस्ती कर वस्ती आला, प्रातःकाळी उठून गेला किंवा निघून गेला, तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी. शरण एका जनार्दन, शरण एका जनार्दन, ऐसे असता भयकवन, तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी. समजरण सरोजम झांद्रणे लाभदाभम, जगननेत पाणी मंडना मंडनानाम, तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम, सदय धवलासं विठ्ठलं चिंतया. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून. आता जयांचे गावी केला वास, तयासी नसावे उदास. ते नमस्कारुणी आता जयांचे गावी केला वास, तयासी नसावे उदास. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. काय माझी वाणी मानेल संतासी, रंजव चित्तासी आपुलिया. मनोजोम मारुतुल्य वेगम, जितेंद्रियम बुद्धिमत्तां वरिष्ठं, वातात्मजं वानरेत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. आहे तू जननी मजे न कळे अज्ञान मिले, करू घालिंगे मज प्रेम पाखर सदा. दुरी नको घे धरू प्रेमे बाहक मुक्त कंठ करुणे, नाही तुझ्या बंधन हे ज्ञानराज माऊली. नित तुम्हा माझे असो वंदन, सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा वेर. विठाला विठाला पक्षी अंगणी उतरती. प्रस्तुत अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या सजीव सृष्टीमध्ये परमार्थ कार्य करण्यासाठी त्या परमात्म्यानं दिलेले हा नरदे आहे. त्या देवाने तुम्हाला 2 हात दिले, 2 पाय दिले, सुंदर बोलायला मुख दिलंय, डोळे दिले बघायला, कान दिले. एवढे सुंदर परमात्म्यानं दिलंय. कोणी दिलं? बोलत जा. कोणी दिलं? कोण म्हणलं तिकडं सासऱ्यानं? आता देवे दिला देह, भजना गोमटा त्या परमात्म्यानं दिलेला आहे. आणि त्यानं दिलं ना दादा, तर त्याला नेण्याचा अधिकार आहे. त्यानं दिलं म्हणजे त्याला नेण्याचा अधिकार आहे. मी तर म्हणतो त्यांनाच न्याव.
यमाच्या तावडीत पडल्यापेक्षा, यमदूतांनी आपल्याला मार जोडत नेल्यापेक्षा, मारिती जोडीती तोडीती, त्यापेक्षा त्यांना येऊन म्हणावं आपल्याला, चांगलं काम केलं रे तू जीवनात, आता आयुष्य मर्यादा संपली तुझी, आता चल माझ्याबरोबर, असं कोणी म्हणावं, देवाने आपल्याला म्हणावं. आणि ज्या दिवशी देव असं म्हणेन ना, असं समजून चालावं, आपलं जीवन सफल झालं म्हणावं. विठाला विठाला आपलं जीवन सफल झालं म्हणा. म्हणून मी म्हटलं त्यानंच न्यावं. आणि सर्व संतांचा अट्टहास तोच होता. ज्या दिवशी माझा अंतकाळ येईल ना देवा, त्या दिवशी इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, तेरा ही नाम लेके तब प्राण तन से निकले. राम राम म्हणता सब माझा राम राम म्हणता, राम राम म्हणता जाऊ माझा, राम राम म्हणता जाओ माझा प्राण मरण असं यावं दादा. नाहीतर येर तरी काय थोडी, श्वान सुकरे बापुडी, कुत्रे मांजरही जन्माला येतात, तेही मरतात. पशु जन्माला आलं, गिधाड जातीचं जन्माला आलं गिधाड. पण कीर्ती असं करून गेलंय की रामायणामध्ये आजही त्यांचं नाव घेतल्याशिवाय रामायण पूर्ण होत नाही. जटायू
मा सीताला जेव्हा रावण न्यायला लागलाय, ओरडते माय, आणि म्हणून जटायू धावलाय. कपटाने रावणाने त्याला विचारलंय, तुझं मरण कशात आहे? रामाची शपथ खाल्ली होती. एक विनंती तुम्हाला, जीवनात 3 लोकांच्या कधीच शपथ खायच्या नाही. एक गुरुची शपथ कधीच खायची नाही, जन्मदात्या मायबापाची शपथ कधीच खायची नाही, आणि देवाची शपथ जीवनात खायची. अरे रावणाने शपथ दिली, खरं सांगावं लागलं माझं मरण पंखात आहे. अरे पक्षानं शपथीसाठी देवाची शपथ खरी व्हावी म्हणून आपला प्राणत्याग केलाय. खाली पडले, रक्ताचं थारोळं तयार झालं, मुखामध्ये राम राम राम. त्याच दिशेने रामजी आले. आवाज ऐकला, अरे उचललं, मांडीवर घेतलं, आणि पहिला शब्द उच्चारला, तात. बाबा, जो शब्द प्रभू रामचंद्रजी आपल्या वडिलाला राजा दशरथाला म्हणत होते, तो शब्द त्या जटायूला उच्चारला. बाबा, कोणी केली तुमची अवस्था? नाथ दसानन यही गती किनी. ही माझी जी गती आहे ती रावणाने केली आहे. तुम्हाला नवीन पंख देऊ का? तुम्हाला चांगलं बलिदान देऊ का? बलवान, कारण काय नव्हे केले, काय नाही करू शकत होते देव. पण जटायूचे शब्द ऐका. जटायू काय म्हटले? देवा, तू नवीन बल देशील, मला पंख देशील, पण जी मांडी राजा दशरथाला मिळाली नाही शेवटची, ती मांडी मला मिळते. याच्यासारखं सौभाग्याचं मरण कोणतं असावं? विठाला विठाला. म्हणून राम राम म्हणता. अरे जीवनात असं कर्म करून जा, जाणं प्रत्येकाला आहे का नाही? प्रत्येकाला जाणं आहे. जो जन्माला आलाय त्याला एक दिवस मरावं लागणार आहे. जो खाटेवर जन्माला आलाय त्याला ताटेवर जावं लागणार आहे. मग जाणं तर प्रत्येकाला आहे. अशी तयारी करून चालायची, अशी तयारी. कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोवे, कुछ ऐसी करनी कर चलो. असं कर्म करून चाला ना, जगाने आपल्यासाठी रडावं, दुश्मनानं रडावं, दुश्मनानं. जग रोवे हम हसे, उत्तमती बुरे कीर्ती माग. उत्तमती बुरे कीर्ती माग. उत्तमती बुरे कीर्ती माग. उत्तमती बुरे दुःख मने जसा जसा प्रसंग येईल तसं तसं करू आपण, काही काळजी करू नका. उत्तमची बुरे कीर्ती मागे, असं मरण असावं. जाणं प्रत्येकाला आहे. त्या नियमाप्रमाणे आपले ते हरिभक्तीपरायण कैलासवासी गंगा भागीरथी विमलताई आईसाहेब, पंढरीनाथजी जाधव
यांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झाली. ज्या आईनं जन्म दिला आहे, सांभाळलं आहे, मोठं केलं आहे, जीवातला जीव दिला आहे, त्या जन्मदात्या आईचं पुण्यस्मरण चांगलं व्हावं ही अपेक्षा माननीय संजू भाऊ असेल, विजू भाऊ असेल, सतीश भाऊ असेल, पुतणे आहेत, नातू आहे, सुना आहे, सर्वांनी पुण्यस्मरण त्या जन्मदात्या आईचं चांगलं व्हावं ही अपेक्षा असल्यामुळे आमचे पालक आहेत लोखंडे दादा, वाघचौरे दादा, तांबे दादा यांनी आग्रह केला वाघचौरे दादांनी की बा असा असं कार्यक्रम आहे, तुम्हाला घ्यावं लागतो. म्हटलं बाबा माझी कथा 2ला चालू होती फुलंब्रीला, मी 10ला येऊन कीर्तन चालू करीन. तेव्हा पण आमच्याकडे 11ला चालू होतं. थोडी अडचण यायला लागली, 2ला कथा चालू करायची, जाणं अंतर खूप आहे. कालच्या कथेत 3 सांगितले, पण आता काय होईल तो पांडुरंग जाणे. विठ्ठला विठ्ठला तरी मी अर्धा तास वाचवला. आता तुम्हाला माहीत मी आलो डायरेक्ट विना घेतला, कारण काही वेळेस समयाशी सादर व्हावे. आमच्या ताई पण आल्या, सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद. आता कीर्तनकार, कथाकार हे कीर्तनाला असल्यावर अजून आणखी मजा येते. तुम्हालाही धन्यवाद. माझ्या संस्थेचे वैभव असणारे आमचे दोन्ही गंधर्व इथले असणारे सर्व गुणीजन मंडळी, तिथून तर इथपर्यंत आमचे विनेकरी बाबा, ताल शिकाव चौबदार बाबाकडनं अंगचात आले बाबांनाही, त्यांनाही धन्यवाद. मृदंग सम्राट, मृदंगाचे महावीर, आमच्या संस्थेचं वैभव आकाश महाराज, ज्यांची सुंदर अशी साऊंड सिस्टेम आहे. आदिश्वरी आहे ना, गोड आहे बरं, काही सांगायचंही काम पडलं नाही. हे वाढवा ते वाढवा, नाहीतर ट्रबल दे विको दे गेन दे, याच्यात अर्ध कीर्तन होऊन जातं तरी ताळमेळ लागत नाही. विठाला विठाला पुरुषोत्तम महाराज आहे. सर्व गुणीजन मंडळी, पालक मंडळी, माझ्या संस्थेतील ही सर्व वारकरी विद्यार्थी, तुम्ही सर्व मायबापा, नियोजन एवढं सुंदर केलं या परिवाराने, जाधव परिवाराने, दृष्ट लागेल असं नियोजन केलं. आणि प्रत्येकाने, तुम्हाला सांगतो दादांनी, कोणासाठी काही करता आलं नाही करता आलं तरी चालेल. मी म्हणतो देवाचं नाही झालं तुमच्याकडून देव रुसणार नाही, नाराज होणार नाही, पण जन्मदात्या मायबापाचं कुठंच काही कमी पडू देऊ नका. तुम्हाला साक्षात भगवंत तुमच्या घरात नांदल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा. अरे त्या आईसाठी नाही करायचं तर कोणासाठी करायचं आहे? आई ती आई असते. जैसी तैसी माय बरी, माना येरी मानल्या त्या. मी रोज कथा कीर्तन सांगत असतो दादांनो, एखाद्या वेळेस पंढरपूरला नाही गेले ना, काही हरकत नाही, काही देव तुमच्या वाचून रुसणार नाही, काही नाही. पण जन्मदात्या बापाला, अरे काट्यावरच्या कसरतीपेक्षा मोठ्यापणानं सांभाळलेलं असतं रे आपल्याला, मोठ्यापणानं सांभाळलेलं असतं. एवढा स्वाभिमान असतो ना. आपण जेव्हा लहान असतो ना, ती माय जेव्हा अंगाई गाते ना, तर त्यावेळेस डोळ्यात पाणी येतं. मी बरंच वेळा एखाद्या माऊलीची अंगाई जर ऐकली ना, माझा राजा असा होईल, मोठा होईल, तसा होईल, म्हातारपणाला काठी म्हणून राहील. खंत या गोष्टीची वाटते, ज्या आईनं जीवातला जीव दिलाय त्या आई वडिलांसाठी लोकांकडे वेळ नाही आहे, याची शोकांतिका आहे, लक्षात ठेवा. अरे आईला काही लागत नाही राजांनो, आणि बापालाही काही लागत. मी रोज सांगतोय, तुम्हाला जर विचारलं ना कोणा, नवतरुण बांधवांनो ऐका, तुम्हाला जर विचारलंय कोणा, अरे तुझा सर्वात श्रेष्ठ दैवत कोण आहे, तर त्याला छाती ठोकपणे सांगायचं आहे, माझं सर्वात मोठं दैवत असेल तर आई वडील आहे, त्याच्यापेक्षा दुसरं कोणी नाही. याला त्याला साहेब म्हणल्यापेक्षा
एकदा बाबाजवळ बसा, त्या बाबाला साहेब म्हणा. एकदा तरी वडिलाजवळ बसत जा, हप्त्यातून त्याला म्हणत जा, बाबा आज चेहरा उतरलेला वाटतोय हो, काय भानगड आहे, काही टेन्शन आहेत का? एकदा बाबाला असं म्हणावं. अरे त्या बापाला ऊर भरून येईल आणि त्याला असं वाटेल की देवाने माझ्या पदरामध्ये साक्षात स्वतःचा अवतारच पाठवला का काय. लोक चारीधामला जातात, कुंभामध्ये नाचायला लागलंय, आणि घरी जर मायबाप उपाशी असेल, काही नाही रे. तुम्ही किती श्रीमंत झालाय, किती मोठा झालाय, किती पैसा कमवलाय, यापेक्षा तुम्ही घरात आई वडिलांना किती जीव लावलाय हे जगातलं सर्वात मोठं सत्य आहे. विठाला विठाला आई देवापाशी दुसरं काहीच मागत नाही राजा हो. माझ्या राजाचं, माझ्या लेकराचं चांगलं व्हावं. आता या परिवाराचं तर बघितलं तर अगोदर वडील गेले आहे ना. वडिलांना जाऊन किती वर्ष झाली? 10 वर्षापूर्वी वडील गेले. हां, 6 वर्षापूर्वी वडील गेले. बाप तो बाप असतो. बापाची किंमत बाप गेल्यावर आठवते. वर पावलो पावली आठवण येत असते बापाची. पावलो पावली मरायला आला तरी बाप माय, खरं सांगा बापाची किती 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 जीव असतो बापाचा तुमच्यात? खरं सांगा बरं. मरायला आल्यानंतर त्या बापाचा जीव, ज्यावेळेस अवस्था बिकट असते ना, प्रत्येकाला मुली आहेत. बापावर सर्वात जास्त प्रेम करणारं जर कधी जगातले जर कधी असेल तर मुलगी असते. ते ज्यावेळेस अंतकाळ येतो ना, माय बापाचा एवढा जीव असतो ना तुमच्यावर. तुमचा एक देव गेला, दुसऱ्या देवाचं तुमचं एवढं मोठं पुण्यस्मरण आहे. रोज लोक आई आई आईवरती बोलते. आई मोठीच आहे, पण आईपेक्षा कणभर बाप मोठा आहे. बरं, कणभर बाप भी मोठा आहे. तुम्हाला जर माझं खोटं वाटत असेल, मरायला आलेलं आहे, तुमच्या घरामध्ये टी व्ही असते का? टी व्ही आहे ना, ती टी व्ही म्हणजे आई आहे. त्या टी व्हीतले जे चित्र आहे ना, ते चित्र म्हणजे मुलं बाळं आहे. पण त्या टी व्हीतले चित्र व्यवस्थित दिसावे म्हणून रात्रंदिवस उन्हात अनात पावसा पानात तुमच्या घरावर जो डिश लावलेला असतो ना, त्याचं नाव बाप असतं. बरं, अरे डिश जरासाही बिघडला तर टी व्हीतले चित्र कामाचे नाही, टी व्ही कामाची नाही. आणि म्हणून जोपर्यंत डिश चांगला आहे तोपर्यंत टी व्हीला किंमत आहे. विठाला विठाला मरायला आलेला बाप असू द्या, क्वाटवर पडलेला असू द्या, माय तुम्हाला माझा रागीन आईपेक्षा बाप मोठा सांगितला कणभर म्हणून. पण तुमचा बाप आठवा. मरायला आलेला बाप, क्वाटवर पडलेला जर बाप असला ना, बाप काय म्हणत असतो? आजूबाजूला मुलं दिसतात आणि त्यावेळेस बाप म्हणत असतो, पोराओ तुम्ही सर्व दिसताय रे, माझी ताई दिसत नाही. माझ्या ताईला, माझ्या चिऊला एकदा फोन करा. मुलं म्हणतात आली असेल ताई जवळ. बाप म्हणतो तिला एकदा सांगा, तिला म्हणाव तुझा बाप मरायला आला पण त्याचा जीव तुझ्यात अडकलाय म्हणाव. मुलं म्हणतात बाबा आली ताई जवळ आली असेल, अर्धा तास वाट बघतो. बरं, अर्धा तास. आणि अर्ध्या तासानं तो बाप म्हणत असतो, पोराहो मला नाही वाटत माझी ताई येईपर्यंत मी जिवंत. एक काम करा, माझ्या ताईला इस्टेट नाही दिली तरी चालेल, माझ्या ताईला संपत्ती नाही दिली तरी चालेल, पण माझ्या ताईची दिवाळी खाली जाऊ देऊ नका. हे म्हणणारा कोण असतो? बाप असतो. माझी विनंती आहे तुम्हाला, ज्या दिवशी बाप जातो ना त्या दिवशी बहिणीची दिवाळी संपत असते. शास्त्र सांगतं ज्या दिवशी बाप जातो त्या दिवशी बहिणीची दिवाळी संपत असते. पण माझ्या इथल्या नवतरुण बांधवांना माझी विनंती आहे, ज्या दिवशी बाप जात असतो त्या दिवशी भाऊ हा बापाच्या ठिकाणी असतो आणि त्या बापाने दिवाळी, भावाने दिवाळी करायची असते. विठाला विठाला आता काय थोड्या थोड्या गोष्टीहून, छोट्या छोट्या गोष्टीहून कोर्टात बहीण भाऊ यायला लागलेत. नका करत जाऊ दादांनो. अरे काय जीवनात
न जाने कब कौन सी मुलाकात आखरी होगी, न जाने कौन सी रात आखरी होगी. कधी काय, अरे काय भरोसा आहे का जीवनाचा? क्षणाचा तरी भरोसा आहे तुमचा? क्षणभंगुर नाही बरबसा, क्षणभंगुर नाही बरबसा, वारे सावध थोडा मायाचा, वारे सावध थोडा मायाचा, वारी नंदने मग गळा पडेल माझा, वारी नंदने मग गळा पडेल माझा. पुढे उच्चार तोराय ओळखा, पुढे उच्चार तोराय ओळखा. राम राम करा आजी, राम राम करा आजी, राम राम करा हे. क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावलीत हो, वारे सावध तोडा माया आशा, काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळसा गा, म्हणून सावधान व्हा. लक्षात ठेवा, कधी केव्हा आपण निघून जाऊ हे सांगता येत नाही. संपत्तीसाठी, इस्टेटीसाठी कोणातही वैरत्व येऊ देऊ नका. आणि ज्या दिवशी तुम्हाला असं वाटेल घमेंड निर्माण होईल ना, त्या दिवशी अंत्यविधीला जा. एखाद्याच्या अंत्यविधीला, ती आपली म्हण आहे बघा, एखाद्याच्या लग्नात नाही गेले तरी चालेल, पण अंत्यविधीला गेल्याशिवाय, कारण तिथं गेल्यावर तुम्हाला दिसतं आहे. काय दिसतं माहिती आहे? ज्यावेळेस या शरीरातून देहातून जीव जातो, तो जीव म्हणत असतो देहाला, येतो बरं का जीवा, येतो बरं का देहा. देह म्हणत असतो जाऊ नको जीवा, जीवा जाऊ नको. जीव म्हणतो असतो जावं लागेन बाबा. अरे जीवा जाऊ नको, तू जर गेलास तर हे लोक मला घरात ठेवणार नाहीत. आणि जीव गेल्यावर घरात ठेवतात का? नाही ठेवत. काढा काढा म्हणती यासी, झाला भूमिभार, लवकर काढा लवकर काढा, काल बसून गेलेत. बरोबर आहे. म्हणून तो जीव म्हणतो, देव म्हणत असतो जाऊ नको जीवा, जीवा जाऊ. आणि शेवटी देहातून जीव निघून जातो आणि मग बाकीची तयारी लागतात. बरोबर आहे, तयारीला लागतात. ते बांबू सुतळी वगैरे सर्व बांधायला सुरुवात करतात. आणि बांधणं झाल्यानंतर निघायची वेळ येते ना, आपल्यासोबत काहीतरी शिदोरी देतात ना. तुमच्याकडे देतात का नाही? हां, शिदोरी देतात. गुलाबजाम, बासुंदी, बालुशाही, श्रीखंडपुरी. हां, तुमच्याकडं भात देतात, कारण तुमच्याकडं तुमचा भागी काढला आला ना, साळी वगैरे पूर्वी येत होत्या म्हणून तुमच्याकडं भात, आमच्याकडं पीठ देतात. अंत्यविधीला गेल्यावर बाकी काहीच पाहायचं नाही, ते भात पाहायचा. अरे जीवनभर बांधारे कोरले रे, काय दिलं सोबत? त्यावेळेस कळतं बांधारे कोरू, विनाकारण भांडण करू नाही, हे तेव्हा कळतंय तिथं. भात का बांधतात? आमच्याकडे पीठ असतं. भात का बांधतात? त्याचं कारण आहे, हे शरीर पंचतत्वाचं आहे. क्षितिजल पावक गगन समीरा पंचरचिती अधम शरीरा. 5 तत्वापासून हे शरीर बनलं. याच्यावर 5 जणांचा अधिकार आहे. किती जणांचा अधिकार आहे याच्यावर? 5 जणांचा अधिकार आहे. कोणाकोणाचा माहिती आहे का? सासूचा, सासऱ्याचा, मेवण्याचा, जावयाचा आणि मेवणीचा. नाही. याच्यावर पृथ्वीचा अधिकार आहे, याच्यावरती आकाशाचा अधिकार आहे, याच्यावरती अग्नीचा अधिकार आहे, याच्यावरती पाण्याचा अधिकार आहे, याच्यावरती वायूचा अधिकार आहे. आणि म्हणून शेखी ज्याचा त्याला दे, हा 5चा आणि राऊस त्याचं त्याला द्यावं लागत असतो. आणि म्हणून ते भात बांधल्यानंतर किंवा पीठ बांधल्यानंतर या शरीरातलं माती तत्व जे आहेत त्या भातात जातं. कारण भात हा साळीपासून होतो, साळी ही मातीपासून येते, आणि म्हणून माती शरीराची होय. त्या भात बांधल्यानंतर माती तत्व शरीरातलं त्या भातात जातं. त्याचं कारण एवढं आहे, आपल्या हिंदू धर्मामध्ये एकही प्रथा अशी चुकीची नाही आहे. या शरीरातलं माती तत्व त्याच्यामध्ये गेल्यानंतर, त्या भातामध्ये गेल्यानंतर, तो भात पुढे गेल्यावर काढून टाकतात, मातीवर टाकतात. बरोबर आहे. तिथं खाली टाकल्यानंतर ते माती तत्व टाकलं राहिलं. आता तिथून उचललं आपल्याला स्मशानभूमीमध्ये नेलं. स्मशानभूमीमध्ये नेल्यानंतर तिथं पाणी पाजतात, आहे की नाही? त्या प्रेताला पाजतात ना. का बरं? त्याला तहान लागली म्हणून का? नाही. का पाणी पाजतात? कारण पाणी तत्व त्याच्या शरीरातलं काढायचं असतं. इथं अति सुशिक्षित लोक म्हणतील महाराज गेलं ते, आणि पाणी तत्व कसं निघायचं आहे? नाथबाबांची भाषा आहे आमच्या. पाण्याशी पाणी आले ओढोनी, वरून पाणी टाकलं ते जास्त शरीरातलं पाणी निघतं. पण तरी काही लोक म्हणायला लागले बाबा हे आपल्याला पटलं नाही.
पाण्याशी पाणी कसे ओढून येईन बरं? वरून पाणी टाकायचं आणि आतलं पाणी कसं बाहेर येईन? मी म्हटलं तुमच्याकडे पूर्वी कप्पल मोटरा होत्या ना, कप्पल मोटरा. मग विहिरीत किती पाणी असलं तर अगोदर काय करावं लागत होतं? वरून पाणी टाकल्याशिवाय विहिरीतलं पाणी ती मोटरवर येऊ देत नाही. तसं हे तर जीवनातली मोटर आहे दादांनो, म्हणून पाणी टाकावं लागतं, पाणी तत्व द्यावं लागतं. चला, पाणी तत्व गेलं. तिसरं तत्व या मावल्या वारा घालतात, वायू तत्व काढण्याची जिम्मेदारी यांच्याकडे. हां, आहे का नाही? का फॅन लावतात? वायू तत्व काढण्याची जिम्मेदारी त्यांच्याकडे. अग्नितत्व लावल्यानंतर अग्नितत्वामध्ये देह समर्पित होतो, आकाश तत्वामध्ये ज्वाळा निघून जातात. झालं 5 जणाचं. त्याच्यानंतर तो जो पानाळा आहे तो माठ घेतो, फिरायला लागतो. फिरत असताना तो जो जीव आहे तो जीव देहाच्या अवतीभोवती फिरता फिरता त्या माठात बसतो. आता माठात बसल्यानंतर तो माठ फिरता फिरता कोणतरी म्हणतं, ए दगड बघ, दगड दगड, चांगला दगड बघ. दगड घेतला, एक दणका मारला स्थूल शरीर, दुसरा दणका मारला सूक्ष्म शरीर, तिसरा दणका मारला कारण शरीराच्या 3 प्रदक्षिणा झाल्यानंतर मग ते म्हणतात या दगडावर टाकते. माठ दगडावर, तो माठ त्या दगडात टाकला की तो माठातला जो जीव आहे तो दगडात जातो, दगडाचं नावच बदलतं. आता त्याला कोणी दगड म्हणतं का? आता त्याला काय म्हणतात? विसाव्याचा विसावा. आमच्याकडे त्याला जीव म्हणतात. हां, आमच्याकडे त्याला जीव म्हणतात. आता बऱ्याच ठिकाणच्या भाषा वेगळ्या वेगळ्या असतात. काय आहे, आमच्याकडे मेल्यावर माणसं जाळतात, तसंच आहे ना? हां, मग बरं आहे, बरं आहे. हां, चला. त्याला विसावा म्हणतात, कधी ठिकाणी जीव म्हणतात, वक्र्या म्हणतात. त्याचं नाव बदललं. त्याला 10 दिवस चांगला जीव लावतात त्या जीवाला, आणि 10व्या दिवशी त्याला पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय त्याला देतात. त्याच्यातून तो आत्मा काढला जातो, तो आत्मा काढला जातो. आणि हा काढल्यानंतर त्याला 3 दिवस तो तुमच्या परिसरात फिरतो. आणि शेवटी उत्तर दशा त्याची चालू होती. कोणती दशा? उत्तर दशा चालू होती. कारण जीव पण संपलाय. ऐका, जीव पण संपलाय, आता शिव पण आहे, आता देव पण आहे. जीव पण संपलाय, शिव पण यायचं आहे, पण शिव पण आणखी आलं नाही, आणि जीव पण तर संपलाय. जीवाची उत्तर दशा आहे, शिवाची पूर्व दशा आहे. म्हणून त्या दिवशी करावं लागतं. त्याला उत्तर कार्य असं म्हणतात. तुमच्याकडं 13व्याच्या दिवशी, आणि तो शेवटचा नैवेद्य घेऊन तो जीव निघत असतो. तर 1 वर्षभर त्या जीवाला फिरावं लागतं. 1 वर्षभर 16 गावं, 28 नरक, वैतरणी नदी, याच्यातून त्याला फिरता फिरता जर चांगले मुलं असेल तर महिन्यातून एकदा विश्रांती असते, नाही तर त्याला सारखं चालवावं लागतं. महिना जो मुलं घालतात ना त्याचं. आणि त्याच्यानंतर फिरता फिरता 16 गावं 28 नरक फिरून वैतरणी नदीची पार करून तो 1 वर्षानं तिथंच येतो. आणि 1 वर्षानंतर त्या जीवाला, त्या आत्म्याला दुसरी योनी प्राप्त होते. मग ती प्राप्त योनी चांगली व्हावी एवढ्यासाठी सर्वांनी मिळून त्याचं पुण्य करावं लागत असतं. आणि हे जे पुण्य साचलं ना, जे गेले त्याच्या नावानं स्मरण करून टाकावं लागत असतं. आणि म्हणून त्याचंच नाव पुण्यस्मरण असतं. विठ्ठला. आणि म्हणून आजचं पुण्यस्मरणाचं कीर्तन त्या नियमाने चिंतनासाठी घेतलेला अभंग नाथ बाबांचा आहे. विठ्ठला विठ्ठला. आता मी सांगितलं तुम्हाला, आईचे उपकार किती केले, काही केले तरी संपुष्टात येत नाही. मी सांगितलं तुम्हाला, वडील सांगितला की बाबांनो, वडिलांचे एवढे उपकार आहे त्यापेक्षा आईंचेही उपकार आहे. कारण शास्त्राने तुम्हाला कोणतंच देव सांगितलं नाही, पण शास्त्राने एक देव सांगितलं, मातृ देवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. आई हीच देव आहे रे राजा. पण हे केव्हा कळतं माहिती आहे का? ज्याची आई लहानपणी जात असते ना, तेव्हा कळतं की आई काय असते. माझ्या या लेकराला विचारा ना, छोटंसं, लहानपणी आई गेल्यानंतरची काय अवस्था असते, त्यावेळेस कळतं. हो राजा, 1-2 नाही, माझ्याकडे 82 लेकरं आहे. माझ्या या लेकराला विचारा, 82 लेकरं आहे ज्यांना आई नाही, वडील नाही. मला रोज एक लेकरू रडवतं दादा, रोज एक लेकरू रडवतं. तुम्ही भाग्यवान आहात की आईनं तुम्हाला इथपर्यंत सांभाळलं आहे. आपण म्हणतो आपण आईला सांभाळतो, अजिबात नाही. आईच आपल्याला सांभाळते. का? आई मरायला आली तरी आपल्याला सांभाळते. तुम्हाला सांगू, मरायला आलेली आई
त्या पांडुरंगाला म्हणत असते, राजा माझ्या लेकराची पांगडी होऊ देऊ नको, त्याला मोठं कर. नोकरीला लागायची राहिली रे त्याची मुलं, नातवंड नोकरीला लागावी म्हणून, लेकरं नोकरीला लागावी म्हणून देवाजवळ प्रार्थना करणारं जगातलं दैवत म्हणजे माय. विठाला विठाला म्हणून या लेकराला विचारा, नवे नवे त्या लेकराला विचारा, लहानपणी आई वडील गेल्यानंतर जे शेवटचं आहे ना बारीक, त्याला विचारा. 1 नाही 2 नाही ना 82 लेकरं. आणि मला रोज एक लेकरू रडवतं. आता दिवाळीच्या वेळेस तुम्ही ज्यावेळेस मुलं घ्यायला आली होती, प्रत्येकाचे ज्यांना ज्यांना आई वडील आहेत असे बाकी म्हणजे सर्व एकूण 350 आहेत, पण ज्यांना ज्यांना आई वडील ते लेकर येतात आपापल्या लेकराला घेऊन जातात ना, ह्या ज्या मावल्या येतात ना त्यांचे पालक, त्यांनी त्यांच्या मुलाला जेव्हा घेतलं, तोंडावून हात फिरवलं. अरे ज्याला आईची किंमत कळत नसेल त्याच्यासाठी सांगतोय राजा. हो नवतरुण बांधवांनो ऐका, या मावल्या त्या लेकराच्या तोंडावून हात फिरत्या स्वतःच्या लेकराच्या, तेव्हा ज्याला माय नसते ना ते लेकरू त्या लेकराकडे पाहत असतं, त्याच्याही डोळ्यात पाणी येतं. ते काय म्हणतं माहिती आहे, मलाही जर आई असती, आली असती, मलाही उचललं असतं, माझ्याही तोंडावून हात फिरवला असता. आत्ता जेव्हा दिवाळीला सर्वजण जाणार होती, आमच्याकडे एक मारवाड्याचा मुलगा आहे, त्याने त्याच्या आईला फोन केला, आई तू मला न्यायला येशील त्यावेळेस एक चांगला ड्रेस घेऊन ये. तिने सांगितलं, बाळा मी तुझ्यासाठी 1,500चा ड्रेस घेऊन ठेवला. 1,500चा. हे बसेल होते त्या आंब्याच्या झाडाखाली, ते पोरगं पळत गेलं, माझी मम्मी येणार आहे, मला 1,500चा ड्रेस आणणार आहे दिवाळीसाठी. हे पोरं काय म्हणले माहिती आहे त्याला, तुला मम्मी आहे म्हणून येणार आहे, आमचं तर कोणीच येत नाही. आम्हाला काही घ्यायचं असलं तर बाबालाच घ्यावं लागतं, बाबाची पांगडी असल्यामुळे म्हणावं का नाही तेही कळत नाही, पण आम्हाला जर घ्यायचं असेल तर बाबालाच म्हणावं लागतं. हे त्या लेकरानं ऐकलं. दादा 6वीत पोरगं येते, पळत माझ्याकडे आलं आणि मला काय म्हणलं माहिती आहे, माझ्या मम्मीला परत फोन लावा. अरे म्हणलं आता बोलला ना तो, नाही लावा म्हटलं तर फोन लावून दिला. ते आपल्या आईला काय म्हणलं माहिती आहे, मम्मी मला नको आणू 1,500चा ड्रेस, मला नको आणू 1,500चा ड्रेस, तुला आणायचा आहे ना माय. तर माझ्या संस्थेत 4.5 वर्षाचं 5 वर्षाचं 6 वर्षाची लेकरं आहेत, तुला आणायचं तर त्यांना आण. ते म्हटले की तुझी आई आहे म्हणून तुला आणलं रे, आम्हाला कोणी नाही म्हणून बाबाला म्हणावं लागेल, आणायचं असेल तर त्यांना आण, याला आई म्हणतात, लक्षात ठेव. दिवाळीच्या दिवशी खूप रडवलं त्यानं. ते म्हणे बाबा माझ्या मम्मीला फोन लावा. मी त्याला म्हटलं बाबा तुझी आई देवा घरी गेली. काय म्हणलं माहिती आहे ते, काय म्हटलं ते, त्या देवाला फोन लावा. काय म्हटलं ते, त्याला निरागस आहे, त्याला काय कळतं. त्याला म्हणा सर्वांच्या मम्मी आल्या, सोमची आली, याची आली, त्याची आली, सर्वांची मम्मी आली, माझी मम्मीच नाही आली बाबा. आणि दिवाळीच्या आदल्या दिवशी जेवे ना ते, माझा एक जुना विद्यार्थी शंकर, त्याचं नेमकी लग्न झालेलं आहे. त्याला म्हणलं राजा फक्त एक काम कर, त्याला म्हणावं मी तुझी मम्मी बोलते, तुझ्या पत्नीला एवढंच सांग मी लवकर येणार आहे, कारण माझं लेकरू जेवेल. त्याला फोन केला, त्या मुलीनं हातात फोन घेतला आणि हे लेकरू ऐकून ती बोलायच्या अगोदर बोलायला लागलं, अगं मम्मी सर्वांचे मम्मी आले, तू आलीच नाही, मी तुला दिवाळीचे फटाके मागणार नाही, मी तुला लाडू मागणार नाही, मी तुला काहीच मागणार नाही, फक्त तू एकदा ये. ते पोरीला काय बोलावं तिकडं तेच कळत नाही, ती खूप रडली तिकडं. मी म्हटलं काय झालं का, का बोलत नाही. ते म्हणे काय बोलावं तेच कळत नाही, कारण जी बोलणारी आहे ती फक्त मायच बोलू शकते, आणि म्हणून माईपेक्षा जगात कोणी नाही, म्हणून एवढा मोठा सोहळा आहे. विठाला विठाला. आणि ज्यांना आईचा राग येत असेल ना त्यांना आमच्याकडे यावं, एक दिवस तरी यावं, बघावं तिथं ज्या ज्या लेकराला आईची आठवण आल्यानंतर कळतं रे माय किती मोठी असते. मग एवढं मोठी माय, ती आई गेलीचं दुःख तर प्रत्येकाला असतंच. या परिवाराला आमचे संजू भाऊ असेल, मी तुम्हा तिघांनाही धन्यवाद देईन दादा.
आणि मी जे शेवटची दक्षिणा मागीन ती द्यावं लागत नाही. मी मागडा कीर्तनकार, मी कीर्तनातच सांगत असतो. हां हां, संजू भाऊ असेल, विजू भाऊ असेल, सतीश भाऊ, तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद आहे. चला, आई गेलीचं दुःख असतं प्रत्येकाला आहे, पण एक ना एक दिवस कोणाला न कोणाला तरी जावं लागणार आहे. एक पल में कोई आए यहाँ पे, एक पल में कोई जाए यहाँ से. कभी तो सच होते हैं सपने, तो कभी भगवान होते हैं अपने. कधीतरी आपल्याला एक ना एक दिवस कोणाला न कोणाला तरी जावं लागणार आहे. का? क्योंकि बिछड़ने के लिए है ये मन मिलाप, बिछड़ने के लिए है ये मन मिलाप. एक मुसाफिर हम है और एक मुसाफिर आप. एक ना एक दिवस आपल्याला कोणाला न कोणाला तरी जावं लागणार आहे. पण महाराज, आम्हाला कोणी गेलं तर दुःख होतं. मग असे काही साधक लोक दुःखी झालेले नाथबाबांकडे गेले आणि नाथबाबा म्हणायला लागले, का हो? नाथबाबाला म्हणायला लागले की तुम्हाला कोणी गेलं तरी दुःख वाटत नाही, आम्हाला का दुःख वाटतंय? नाथबाबा म्हणायला लागले, तुम्हालाही नाही वाटणार. मग का बरं? आम्ही राहतो तसं राहा. मग कसं राहावं? पक्षी असंच घ्या आता, कारण 12 वाजले. पक्षी अंगणी उतरती. कसं राहावं महाराज? संत लोकांना दुःख होत नाही, मग आम्हालाच दुःख का एवढं? बहीण गेली दुःख, भाऊ गेला दुःख, आई गेली दुःख, जगद्गुरु तुकोबरांची पत्नी गेली. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे. कारण तुकोबराय का म्हटले असे? कारण आपण किती प्रयत्न केला तरी परत जिवंत होणार नाही. मग तुझ्या मनात होतं ना, जाऊ दे, बरं झालं, म्हणून संत असे करतात. मग महाराज, आम्हालाच दुःख का होतात? त्यावेळेस नाथबाबा सांगतात की तुम्ही असं राहा. कसे? पक्षी अंगणी उतरती, पक्षासारखं राहा. पक्षाचं उदाहरण दिलं. कोणाचं? पक्षीचं. पक्षाचं नका म्हणू, पक्षी. पक्षीचं उदाहरण दिलं. पक्षी अंगणी. पक्षी येतात ना तुमच्या अंगणात? येतात ना? आल्यानंतर तुमच्या अंगणामधले धान्य वगैरे खातात आणि निघून जातात. का थांबतात 2-4 दिवस? नाही, निघून जातात. बरं, कधी असं झालं का 6 महिने एखादा पक्षी तुमच्या अंगणामध्ये आला, त्याने काही खाल्लं आणि 6 महिन्यानंतर जाताना ते म्हटलं आपल्याला एक गोणी बांधून द्या? नाही म्हटले. का? बरं, असं कधी झालंय का? तो पक्षी तुमच्या अंगणातलं सकाळपासून खात होता, धान्य वगैरे काही असेल ते, पण जात असताना तुमच्या गळ्यात पडून रडला का? त्याला तुमच्या अंगणात यायचं सुखही नाही आणि अंगणातून जायचं दुःखही नाही. का? त्याला माहिती आहे हे अंगण माझं नाही आहे. आणि आपलं हे अंगण नसताना आपण काय म्हणतो? हे माझं आहे, हे अंगण माझं आहे. अरे, कधी त्या अंगणातून तू चौघाच्या खांद्यावर जाशील याचा नाही. तू ते अंगण तसंच राहणार आहे. उद्या दुसऱ्याच्या नावावर होणार आहे, परवा तिसऱ्याच्या नावावर होणार आहे. कोणाच्या न कोणाच्या नावावर आपण म्हणतो ही संपत्ती, ही जमीन माझी आहे. अजिबात नाही. इथं तुमचं काही बस.
इथं आपलं काहीच नाही, हे देह सुद्धा आपला नाही. हा महाराजांचं म्हणणं आलं, पण आता म्हणणं आलं हा हा देह हे काळाचे धन. इथं आपलं काहीच नाही, काहीच नाही. जमीन बी आपली नाही. मला सांगा, खरं सांगा बरं, कोण म्हणतं तुमची जमीन आहे? जर आपली असती, आपण गेल्यावर आपल्याच नावावर राहिली असती का नाही? फक्त एवढं लागलं असतं पुढं स्वर्गीय. आहे का एखादा उतारा स्वर्गीयचा? नाही आहे का? ते आपलं नाही आहे. परिवर्तनशीलता हा जीवनाचा नियम आहे. आज तुम्ही आहे त्या जाग्यावर उद्या कोणीतरी राहणार आहे. ही खुर्ची तुमची नाही आहे. ज्या खुर्चीसाठी तुम्ही रात्रंदिवस तरफडताय ना, लोकांचे मुंडके मोडताय ना, नालायकपणा करताय ना, अरे खुर्चीनं तुमच्याकडे यावं. खुर्चीसाठी आपण तरफडू नये. अजून एक सांगू, योग्यता आपल्या अंगामध्ये आल्यानंतर विजय ही आपोआप आपल्या गळ्यात माळ टाकत असते. त्यासाठी योग्य व्हावं लागत असतं. लक्षात ठेवा, योग्य व्हावं लागत. चला, इथं आपलं काहीच नाही. तेरा यहाँ कोई नहीं, चलो रे हंसा, अमर लोग को तेरा यहाँ कोई नहीं, जग वालों का हुआ सवेरा, अपना हुआ अंधेरा है. बरं, बारकाईने विचार करा. संध्याकाळी गेल्यानंतर घरी बसल्यावर निवांत विचार करा, आपण जगतो कशासाठी? सकाळी उठलं, खाल्लं पिल्लं, कामधंदे केले, परत झोपलो, सकाळी उठलो, खाल्लं पिल्लं, कामधंदे. जगतोय कशासाठी? काय जीवनात कधी सुख पाहिलंय? त्या सुखाची अभिलाषा करायची आहे. आणि म्हणून ज्या दिवशी ते सुख प्राप्त होईल ना, त्या दिवशी दुःख येतच नाही. म्हणून नाथबाबा म्हणतात, पक्षाचं उदाहरण दिलं, त्यांना अंगणात यायचंय आणि अंगणातून जायचंय, दुःख नाही आहे. हे दृष्टांत कमी वाटला, जरा कमी वाटला का? एखाद्या वेळेस पक्षी अडकू शकतो ना. हां, ते नाही का पोपट पकडणारे असते ना, त्यांच्याकडे एक आयडिया असते. ऐका, तुम्हालाही पकडायचं असलं तर काम येईल. जाताना आपली फीस देऊन टाकायची, त्याला काय. पोपट पकडणारे जे असतात ना, तर ते एक नळी आणतात, नळी, आणि त्या नळीला दोन्ही बाजूने अशी दोर बांधतात की पोपट बसल्याबरोबर ती नळी उलटी होते. आणि तो पोपट बसण्यासाठी त्याचं आवडतं फळ अशा ठिकाणी बांधतात की त्याला त्या नळीवर बसल्याशिवाय चोच मारता येत. तो पोपट येतो, त्या नळीवर बसतो. हा, आला नळीवर बसतो, आणि नळीवर बसल्यानंतर तो चोच मारतो. जसा चोच मारायला लागणार, नळीवर बसल्याबरोबर ती नळी कशी होते? उलटी होते. नळी उलटी झाल्यामुळे ते नळीला असं पकडून ठेवतं, ते पण उलट झालं. आता ते उलट झाल्यानंतर त्याला आकाश हे पाण्यासारखं दिसतंय. त्याला वाटतं आपण जर आता हे सोडलं, नळी सोडली की आपण खाली पाण्यात पडू आणि मरून जाऊ. त्याच्या लक्षातच राहत नाही आपल्याला पंख आहे म्हणून. आणि म्हणून पोपट काही नळी सोडत, कोण? पोपट, बरं का. पोपट काही नळी सोडत नाही. मग सद्गुरू येतात, त्या पोपटाला समजून सांगतात, ए बाळा, पोपटा, नळी सोड रे, नळी. पोपट काही नळी सोडत. मग सद्गुरू म्हणतात, अरे बाळा, ती एखाद्याच्या पायाची असेल, हाताची असेल, नळी सोड, नळी. बऱ्याच जणाला कळालं, पण अजून बऱ्याच जणाला नाही कळालं. अरे ती कोणत्या तरी 3 टांगाच्या दुकानातली असेल रे, नळी सोड, नळी. सद्गुरू सांगतात पोपटाला, बरं का, अरे तू हिंदू धर्मात जन्माला आला रे राजा, नळी सोड, नळी. कोण म्हणतं? सद्गुरू पोपटाला. पोपट म्हणतो, अजून दात आहे ना महाराज. आता साऱ्याला कळाला. आता शेवटी पोपट काही सद्गुरूचं ऐकत नाही. राग येतो मग सद्गुरूला. पण राग आल्यावर सद्गुरू म्हणतात, हे बघ, नाही ऐकलं तर काय होईल? हे जरी नाही आलं तरी दुसरी नाही,
थांबा जरा ऐका नंतर बोला पिंगळा 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 मारवाडी गोरी गोरी ददेगा पिंगळा मारवाडी पिंगळा मारवाडी गोरी गोरी ददेगा पिंगळा मारवाडी हे पिंगळा मारवाडी गोरी गोरी ददेगा 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 पिंगळा मारवाडी हे पिंगळा मारवाडी गोरी गोरी ददेगा पिंगळा मारवाडी पिंगळा मारवाडी गोरी गोरी ददेगा पिंगळा मारवाडी वर्तमान घोडे दादा वर्तमान घोडे 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 गाडी गाडी घोडे आले वर्तमान घोडे वर्तमान घोडे वर्तमान घोडे गाडी गाडी घोडे आले वर्तमान घोडे बोलो आम्ही वर्तमान घोडे भिंगाग बाई भिंगाग भिंगाग बाई भिंगाग बाई भिंगाग भिंगाग बाई भिंगाग बाई भिंगाग भिंगाग बाई हे भिंगाग बाई भिंगाग भिंगाग बाई भिंगाग अवगा 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 दागर भिंगाग 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 दागर भिंगाग डौला 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 फिरविता डुगु डुगु ऐका हे डौला 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 फिरविता तुम्ही डुगु डुगु ऐका डौला फिरविता डुगु डुगु ऐका डौला फिरविता डुगु डुगु ऐका पिंगळा 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 मारवाडी गोरी गोरी ददेगा पिंगळा मारवाडी पिंगळा मारवाडी गोरी गोरी ददेगा पिंगळा मारवाडी हे पिंगळा मारवाडी बोले बोलो ददेगा पिंगळा मारवाडी पिंगळा मारवाडी गोरी गोरी ददेगा पिंगळा मारवाडी सतत जातवन जग कोणी क्या बात हे जरी न ऐकाल सद्गुरू सांगतात ते हिंदू धर्मातल्या लोकांना अरे सोड रे बाबा नळी नको धरू नका करू दादा मांसाहार माझी विनंती आहे आपण हिंदू धर्मात जन्माला आलो पवित्र देह आहे या पवित्र देहामध्ये नाही ते टाकू नका माझी विनंती आहे ऐका आईसाहेब विमल आईसाहेबांच्या पुण्यस्मरणानिमित्त माझी विनंती आहे नका मांसाहार करू नका हे जरी न ऐकाल नाही ऐकलं तर काय होईल मग दुसरा येईल दुसरा कोण तुम्हाला न्यायला दुसरा येईल कोण देव नाही येणार सर ते शेवटी बा काळ बांधून आणि मग संत म्हणतील त्यावेळेस नाही ऐकलं ना आमचे काय बा जाईल आहे नंतर आहे ना लय मोठे घेणार आहे मी तुमच्याकडून काळजी करू नका नंतर लय मोठे घेणार आहे एवढं सेकंड काय होतं थांबा सर्वांचेच घेणार आहे मी हां हां एवढं मोठं चालवायचं म्हणजे साधी गोष्ट थोडी आहे हां चला आणि मग हे जरी न ऐकाल एका जनार्दनी आमचे कायबा मग पोपट पकडल्या जातो बरोबर आहे का नाही तो सोडत नसल्यामुळे पोपट पकडल्या जातो म्हणून हा दृष्टांत कमी वाटला दुसरा दृष्टांत अभंगाच्या तिसऱ्या चरणात वस्ती कर बस्ती आला बस्ती कर बस्ती आला वस्ती कर बस्ती वस्ती कर गणेश महाराज हे वस्ती कर बस्ती आला पैसे असावे संसारी
वस्ती कर वस्ती आला. एखादा वाट सुरू रस्त्यानं चाललाय, संध्याकाळ झाली, तुमच्या इथं थांबला. कोणाची वस्ती? जाधवांची वस्ती. थांबूच. अरे का नाही थांबला तो? रात्रभर थांबला. सकाळी तुम्ही किती आग्रह केला तरी थांबणार आहे का? नाही थांबणार. का? त्याला माहिती आहे ही वस्ती आपली नाही आहे, इथं जागा आपली नाही. सकाळी तो निघून, त्याला तुमच्या वस्तीवर थांबायचा आनंदही नाही आणि तुमच्या वस्तीतून जायचा दुःखही नाही. तैसे असावे संसारी, त्याप्रमाणे संसारामध्ये जीवन जगावं. असं जर जगलं तर कुठपर्यंत जगायचं? जोवरी प्राचीनाची दोरी, आयुष्याचा दोर जोपर्यंत आहे तोपर्यंत. महाराज इथपर्यंत कळालं, पण आम्हाला भीती वाटते. कशाची? प्रत्येकाला मरणाची भीती वाटते. मग मरणाची भीती प्रत्येकाला वाटते. नाथबाबा म्हणतात, अरे मरणाची भीती जर दूर करायची असेल तर त्या सद्गुरूला शरण जा. शरण मुखाने नामस्मरण. विठोबा रखुमाई. एक मिनिट सर्वांनी हात वर करायचे. बघा आपण पुण्यस्मरणाला आलोय. तुमच्या हातून काहीतरी पुण्य केलं ना, त्यांना त्या आमच्या आईसाहेबांना, विमल आईसाहेबांना जाणार आहे. नुसतं जेवायला नाही आलो आपण, पुण्य करायला आलो. पुण्य त्यांना जावे. एक जोरात शूटिंगवाले दादा सर्वांचे हात घ्या आणि ते तुमच्याकडेच राहू द्या. हां नाही, ज्याची त्याला वापस देतील त्या, काही काळजी करू नका. एक साथ टाळी वाजली पाहिजे. एक साथ. हां एक साथ. एक एक पाठीमागचे घ्या. तुमच्या पाठीमागचे. ढोबा रखुमाई. हरि जय जय हरि जय जय हरि जय 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 हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय
या तय्या तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी शरण एका जनार्दन ऐसे असता भय कौन जात जाता एकच सांगेल परमार्थ कार्य करा भगवत चिंतन करा या नाही तर घ्या पटकन यथामती यथावकाश धावत्या वेगामध्ये भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला कारण 2 ते 5 फुलंब्री जी इथून जवळजवळ 150 किलोमीटरवरती परत रामकथा चालू आहे आपल्याला रामकथा भागवत कथा कीर्तनं जर ऐकायची असेल अनाथाची माऊली यूट्यूब चॅनल आहे ज्या दिवशी तुम्हाला टेन्शन आलं झोप येत नसेल त्या दिवशी कृष्ण विरह म्हणून आपल्या अनाथाच्या माऊली यूट्यूब चॅनलवरती कृष्ण विरह रामेश्वर महाराज पवार यांचा कृष्ण विरह म्हणून तुम्ही त्याला ऐकायचं आहे मन प्रसन्न होईल जात जाता एकच सांगेल भगवत चिंतन करा बस बसा बरं आता लवकर आवरा हां आपली ही संस्था माऊली वारकरी शिक्षण संस्था निल्लोड फाटा तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर आता तिन्ही दादांना मग आमचे संजू भाऊ असेल विजय भाऊ असेल सतीश भाऊ असेल तिघांनाही विनंती आहे की मी आता दक्षिणा मागणार आहे बरं का संजू भाऊ विजय भाऊ तुम्ही सर्वजण ऐका माझी दक्षिणा बसा 2 मिनटं हां मी थोडंसं मागडा कीर्तनकार आहे आणि कीर्तनात दक्षिणा मागतो कीर्तनात थोडंसं नाही मागायला पाहिजे पण आता ती सवय पडली आणि जे मागतो ते घेतो कारण एवढे मोठे लेकरं 350 लेकरं सांभाळायचे त्यात 82 मुलं अनाथ कपडे वह्या पुस्तक पेन माऊली वारकरी गुरुकुल आश्रम निल्लोड फाटा हां एवढं मोठं करायचं म्हणून बसा बसा ऐका माझी दक्षिणा ऐकून मग तुम्ही चालू द्या आता तुमचं हां आपली दक्षिणा भेटली पाहिजे ना आपल्याला तुमचे दोन्ही देव गेले ऐका दक्षिणा माझी तुमचे दोन्हीही देव गेलेत आता तुम्ही तिघं भावंड आहे माझी विनंती राहील स्वप्नातही माझी दक्षिणा ऐका स्वप्नातही जीवाजीव जोपर्यंत आहेत ना तुमच्या तिघांच्या स्वप्नातही एकमेकाविषयी ईर्ष्या मनात स्वप्नातही येऊ देऊ नका मग ती इस्टेटीसाठी असेल का कशासाठी असेल एकाच्याही मनात विपट येऊ देऊ नका ही आपली खरी दक्षिणा आहे लक्षात ठेवा कारण आई वडील गेल्यानंतर भावाभावाचे फार मोठे हे होतात कधीच नका संपत्ती हे विपत्ती अरे सलाह लेना भाई की चाहे बैरी क्यों न हो आणि शेवटी भाऊच काम येतो बरं माझी नवतरुण बांधवाला विनंती आहे अरे छोट्या अरे काही लोकांच्या नांदी लागून आपण भावाभावाला एकमेकाला शिव्या देतोय मारायला धावतोय अरे नका करत जाऊ अरे ज्या दिवशी तुमच्यावर शेवटचा प्रसंग येतील ना त्या दिवशी भावाशिवाय दुसरं कोणीच येणार नाही रे राजा हो अरे मला माहिती आहे दोघा भावांची भांडणं झाली सकाळी भांडणं झाली होती लहाना भाऊ मोठ्या भावावरती चिडला होता लहानपणीच आई गेलेली असताना मोठ्या भावाने लहान भावाला सांभाळलेलं होतं आणि सांभाळत असताना लहाना भाऊ चिडला सकाळी भांडणं झाल्यानंतर लहान्या भावाच्या आवेशामध्ये हात उगारला गेला मोठा भाऊ काहीच बोलला नाही एकच म्हणला आई गेली होती तेव्हा आईनं सांगितलं तुला चांगलं सांभाळ तू मला मारायला लागला ना मार लहान्या भावाचा हात मागे गेला पण लक्षात ठेव यापुढे आता आपलं नातं संपलं लहाना भाऊ म्हणला तोंड पाहणार नाही तुझं मोठाही म्हटला मी तुझं तोंड पाहणार नाही आजपासून नातं संपलं असंच सकाळी एवढं कडाक्याचं भांडणं झाले संध्याकाळी मोठा भाऊ जेवायला बसलेला होता घास हातामध्ये घेतलेला होता आणि तितक्यामध्ये त्याचा मुलगा पळत आला आणि सांगितलं पप्पा लहान्या काकाचा ॲक्सिडेंट झालाय असं ऐकल्याबरोबर
तोंड न पाहणारा म्हणणारा सकाळी भाऊ, पण हातातला घास तसाच खाली पडला आणि पळत जाऊन पाहिला भाऊच कामा आला आणि म्हणून सलाह लेना भाई की चाहे वैरी क्यों न हो. अरे 2 लोकांसाठी 4 लोकांसाठी भावाभावात वैरत्व करू नका. माईबापाला चांगला जीव लावा. ज्या दिवशी माईबापाची तुम्हाला जाणीव होणार नाही त्या दिवशी आमच्या संस्थेवर येऊन, कारण 82 लेकरं आहे. आणि तुम्हाला सांगतो मी, आपली संस्था माऊली वारकरी शिक्षण संस्था निलोड फाटा तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर, आपल्या संस्थेचे 5 कार्य. त्यापैकी पहिलं कार्य अनाथ लेकरांचं संगोपन, दुसरं कार्य आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या लेकरं संगोपन, कोरोनाच्या काळात ज्यांचे आईवडील वारले त्या लेकरांचं संगोपन, 4थं कार्य आहेत गोशाळा आहे, 5वं कार्य आहेत एखाद्याची मुलगी लग्नाला आली, गरीब आहे किंवा आईवडील नाही, अशा 19 मुलींचे लग्न केलेत, त्या मुलींची दिवाळी आहे. नवे आमच्या काही बहिणी आहेत त्यांच्या दिवाळी आहे. नवे काही अशा मावल्या आहे की त्याला कोणीच बघत नाही, काहीला मूलबाळ नाही, अशा काही मावल्या आहे. अशा जो 10-15 मावल्या आहे त्या मावल्यांचं संगोपन, एवढं मोठं कार्य. मग हे चालतं कशावर? यांचा एवढा मोठा आग्रह का होता की कीर्तन इथं घ्यायचं आहे? आणि अरे तुम्ही 1 लाख रुपये देसान एखाद्याला, पण ते कामं कुठं चालले? अरे माझी एक विनंती आहे, 24 तास राहतात व दिवसातून 2 तास कीर्तन करणारा कीर्तनकार, त्यापेक्षा तो 22 तास काय करतो याकडे लक्ष द्या, माझी विनंती तुम्हाला. आणि म्हणून आजचा जो तुमचा पैसा गेला ना दादा, नारदाच्या गादीवर उभा आहे, आळंदी सोडली माऊली ज्ञानोबरायांच्या चरणी एक संकल्प केला, कीर्तनाचा, प्रवचनाचा, भागवत कथेचा, रामकथेचा 1ही रुपया प्रपंचात जाऊ देणार नाही, मरेपर्यंत जाणार नाही, लक्षात ठेवा. मग एवढं मोठं कार्य हे सर्व त्याच्यावर चाललं जातं. रोजचा 20, 25, 30 हजार रुपये संस्थेचा खर्च आहे, रोज तेवढा कमावाच लागतो. एक दिवस आड जर कीर्तन नाही आलं तर तेवढा कर्ज डोक्यावर होऊन जातं. आणि या लेकरांची दिवाळी 1,35,000 रुपयाचे निस्तिक कपडे त्या बहिणींना, या लेकरांना, आणि त्यांची दिवाळी आता बहुतेक आज संपून जाईल या दक्षिणाने. आणि एवढे लोक आहेत तर खूप दक्षिणा होणार आहे, मला माहिती आहे. माझी तुम्हालाही विनंती आहे दादा, नाही तिथं तेवढा पैसा खर्च करताय तुम्ही, नाही तिथं खूप पैसे जातात, पण आपल्या हातून आमच्या विमल आई साहेबांच्या पुण्यस्मरणानिमित्त पुण्य व्हावं म्हणून 5 अनाथ लेकरं जेवावी एवढ्यासाठी, नाही तर 5 अनाथ लेकरांच्या अन्नदानासाठी, वस्त्रदानासाठी किंवा एखाद्या ताईच्या लग्नदानासाठी आपल्याकडून जे होईल ते 200, 100, 50, 500, 1000 जे देता येईल ना ते दिल्याशिवाय राहू नका. अरे या लेकरांचे आशीर्वाद कायमस्वरूपी तुमच्याकडे राहील. सर्वांना पुनश्च एकदा धन्यवाद देतो. गायक वादक गुणीजन मंडळी, विनयकरी मंडळी, यांना सर्वांना धन्यवाद देतो. साऊंड सिस्टीम ज्यांची त्यांनासुद्धा धन्यवाद देतो. हरिभक्तीपरायण श्री बाळासाहेब दादा शेळके पाटील, श्री धनेश भाऊ शेळके पाटील आणि श्री डॉक्टर योगेशराव जाधव यांनी आमच्या या बालवारकऱ्यांसाठी, ते अंतःकरणात दया त्यांचेच असते म्हणते, आणि म्हणून या बालवारकऱ्यांसाठी, माझ्या अनाथ लेकरांसाठी प्रत्येक वर्षी 11,000 रुपयाप्रमाणे नियमित 11 वर्षे देणारे. तुम्ही 11 वर्ष म्हटले, पण एकदा चालू झाल्यानंतर ते खंडनच होणार नाही आहे, कारण अनाथ लेकरांचे आशीर्वादच असे असतात. म्हणून तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. आज माझ्या कार्यामध्ये आज तुमचा एवढा मोठा वाटा भेटला आहे. मला तर वाटतं खरंच मी जे कर्जबाजारी आहे ते लवकर नील व्हायच्या मागं आहेत. हे सर्वांना विनंती, कारण यावर्षी बरेच लोक अन्नदान वगैरे करायला लागले. पुनश्च एकदा सर्वांना, ताईंना पण धन्यवाद, आई साहेबांच्या चरणी धन्यवाद देतो, आणि साऊंड सिस्टीमवाल्यांनासुद्धा धन्यवाद. डॉक्टर साहेबांना, आमचे योगेश भाऊ असेल, धनेश भाऊ आणि बाळासाहेब भाऊ यांना सर्वांना धन्यवाद देतो. आणि ज्यांना योगदान करायचं असेल कीर्तन झाल्यावर त्यांनी द्यायचं आहे. कार्ड आहेत, कार्डावरती QR कोड पण आहे, मोबाईल नंबर आहे, संस्थेचे कार्य आहेत आणि संस्थेचा नंबरसुद्धा आहे. प्रत्येकाने कार्ड घेतल्याशिवाय राहायचं नाही. ज्ञानेश्वर तुकाराम सब संतन